तुम्ही जर बटाटे कुकरला लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात, नंतर गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालून, थोडं-थोडं पाणी घालून, ज्याप्रमाणे चं कणिक मळून घेतो त्याप्रमाणे कणिक मळून घेतलं, ते झाकून ठेवलं. तोपर्यंत बटाट्याची सालं काढून हे बटाटे छान किसणीने किसून घेतलेत. किसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट घातली. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून थोडासा गरम मसाला घातलात. गरम मसाला घालून हे मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चीजची क्यूब किसून घातली आणि मग वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलीत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं. नंतर हे कणिक जे मळलेलं आहे, त्याची छोटीशी लाटी लाटून नंतर ह्याच्यामध्ये बटाटा भरून तो स्टफ करून घेतलात आणि मग पूर्ण पोळी अशी छान व्यवस्थित लाटून घेतलीत सगळ्या बाजूने. लाटून झाल्यानंतर मग ही तव्यावरती दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून छान भाजून घेतलीत, तर तुम्ही मस्त असा चीज आलू पराठा तयार करता, जो अगदी सहज तयार होतो आणि खायला खूप सुंदर लागतो. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.